पंढरपूरमध्ये ताकपिठे विठोबा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? विठ्ठल रुक्माईच्या दर्शनानंतर पश्चिम द्वाराच्या बाहेर आल्यावर लगेच थोड्याशाच अंतरावर एक महाजनवाडा आहे. तिथे संत रमाबाईंचे घर होते. तिथेच हे ताकपिठे विठोबा मंदिर आहे. आता ज्यांना याचं रहस्य माहीत नसेल ते म्हणतील विठुरायाचं हे कुठलं नवीन नाव आहे? थांबा सांगतो. तर तुम्ही संत रमाबाईचं नाव ऐकलंच असेल. या विठ्ठलाच्या एक परमभक्त होत्या. त्या रोज देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसत. रमाबाईच्या भक्तीमुळे त्यांचे पती संतापून काशीला निघून गेले होते. पती घरी नसल्यामुळे रमाबाईने अन्न पाणी सोडले होते. त्या अनेक दिवस उपाशी राहिल्या. आपल्या परमभक्ताची अशी अवस्था पाहून विठुरायाचे आगमन एका बालकाच्या रूपामध्ये रमाबाईच्या घरी झाले. बालकाच्या रूपामध्ये विठुराया भूक लागली म्हणून जनाबाईच्या घरी अन्न मागण्यासाठी गेले होते. घरात काही नैवेद्य केला नसल्यामुळे संत जनाबाईने ताकामध्ये पीठ घालून त्या बालकाला भरवले आणि विठुरायाला ते खूप आवडले व त्याने ते खाल्ले. त्यानंतर जनाबाईचे पती काशीवरून परत आले तेव्हा बालकाच्या रूपामधून विठुराया त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले. भगवंताने जिथे हे ताक खाल्ले तिथेच हे मंदिर आहे. असं म्हटलं जातं की विठुरायाचं दर्शन नाही झालं तरी या ताकपिठे विठुरायाचं दर्शन झालं म्हणजे विठुरायाचं दर्शन झाले. अशी आहे आपल्या ताकपिठे विठोबाची स्टोरी. म्हणून एकदा तरी करा पंढरीची वारी.